कंटाळा. माझे आई वडील एस-आर-पीत होते. मग माझी आई मी सोलापूरला राहायचं. मला 2 बहिणी 2 भाऊ आम्ही आणि 1 बहीण 1 भाऊ पुण्याला आणि 1 छोटा भाऊ आणि मीच राहायचो. मग माझ्या आत्याच्या मुलीला 7 मुली, माझ्या काकूला पण 2-2 मुली. मग ते काय करायचे, माझ्या आईला मदत करायच्या पोरी. भांडे घास, फरशी पूस, चपाती भाजी करायचे. मग मला काहीच काम सांगायचे नाही आमची आई. त्याच्यामुळं आहे ना, मी स्वयंपाकाकडं जास्त लक्षच नाही दिले. आणि मग सासरी गेले तर काय, बारामतीला सासूच्या इथं पण 2 जावा आम्ही होतो आणि मोठी जाऊ तर लई छान होती माझी. मला काहीच काम करायला सांगत नव्हती. लई चांगली होती ती. तिचा ॲक्सिडेंट झाला आणि काय तिचा मुलगा, परत 7 मुलीवर 1 मुलगा झाला होता. तिचा मुलगा, माझा मोठा दीर, परत माझ्या जावची आई गेले होते संसारला असंच 2 व्हीलरवर. आणि मग काय ते साखरेचं ट्रक आलं, त्याच्या खाली बिचारी गेली. काय करायचं, ती गेली. मग ती पण कधी काम नव्हती सांगितली ती मला. कधीच काम सांगायची नाही. लग्न झालं तसं भाकरी करायला लावायची नाही, चपाती करायला लागलं की नुसतं शिकायला लावायची. ती इतकी चांगली होती. आठवण येते मला तिची. बहिणीच्या वरतीने मला हे केलं, लाड केलं होतं माहिती का. कधीच आम्ही कधी भांडण नाही केलं. कधी तिची आठवण येते माझ्या मोठ्या जावाची. खूप चांगली होती बिचारी. भांडे घासायला लागलं की धुवू लागायची. कपडे नदीवर धुवायला जायचो कधी पाणी नसल्यानंतर, तर तीच धुवायची. मला फक्त पिळायला सांगायची. मग नंतर आम्ही जावा बारामतीला कपडे बिपडे धुवायला जायचो ना. मग तिथंच उशीर व्हायचं धुवायला. धुवून यायला तर आम्ही ना झाडाखाली जातानाच बादलीमध्ये कॅरी बॅगमध्ये चपाती भाजी. माझी जाऊ म्हणायची आपल्याला लई भूक लागल. तिथून आल्यानंतर 7 दिरं होते, त्यांची मुलं हे ते सगळे एकत्र कुटुंब होतं. आम्ही कधी भांडण नाही केलं. सासू पण ना मला तर कधी त्रास दिली नाही. माझी सासू पण खूप चांगली आहे. तर ती गेली तर तिची कधी आठवण येते बिचारी. मोठा दीर पण माझ्या भावासारखा होता. तो पण गेला ना. मग झाडाखाली बसून जेवण बिवण करून मग नंतर आम्ही अजून 1 जाऊ होती, मी तिघीजण झाडाखाली बसून जेवण करून मग कपडे धुवून मग नंतर आम्ही घरी जायचो. सगळं स्वयंपाक करायचो. 7 दीर, त्यांची मुलं, 3 आम्ही जावा, सासू सासरा, सगळं एकत्र कुटुंब होतं. मग जातानाच टोपलंभर भाकरी भाजी करून ठेवायचो. आम्ही तिघीजण कपडे धुवायला जायचो जावा आणि तोपर्यंत तर सगळं जेवण संपून जायचं. मग परत आम्ही काय करायचो, परत पीठ मळा, भाकरी करा, चपात्या करा. त्यामुळे आम्ही काय करायचो, आमच्या सासूला अजूनपर्यंत माहीत नाही. आम्ही गपचूपच आहे ना, भूक लागते म्हणून आम्ही आहे ना कॅरी बॅगमध्ये नाही तर कपड्यामध्ये चपाती भाकर भाजी घेऊन जायचो आणि तिथं खायचो. आता व्हिडिओ काढला तर बघते ऐकते ऐकू दे, काही नाही वाटत मला. आपलं कसं फ्री माइंड, आपलं बोलायचं, मनात जे आहे ते बोलायचं. आमची सासू ऐकू दे, दीर ऐकू दे, कोणी पण ऐकू दे. ते पण सगळे दीर पण माझे भावासारखे. दीरांनी पण मला कधी त्रास दिला नाही. माझे दीर इतके चांगले आहेत की सांगायला नको. माझे दीर पण चांगले आहेत. माझी सासू चांगली आहे. जावा चांगल्या. जावासुद्धा बहिणीच्या वर जीव लावते. आजकाल नाही चालत. आजकाल तसं कुठं प्रेम आहे. जावांचं प्रेम नाही. दिरांचं पण नाही काय. कोण कुणाला पटवून घेतं, कोण कुणाला पटवून घेत नाही. पण मला सासरचे लोक खूप चांगले भेटले. दीर, जाऊ, सासरा पण चांगला. आमचा सासरा कसा होता माहिती आहे का, सासरा आमचा, आम्ही स्वयंपाक केल्यानंतर बसल्यानंतर गोष्ट सांगायचं आमचा सासरा. ते पण कुस्ती खेळायचे. माझा दीर कुस्ती खेळायचा, सासरा खेळायचे. आता पहिला कुस्तीला डिमांड नव्हता, आता कुस्तीला डिमांड आहे. तर आता काय वय झालं, आता सासरे पण गेले. माझा नवरा पण 1 नंबर कुस्तीपटू होता माहिती आहे का. त्यावेळेस काय कुस्ती बिस्ती खेळलं की जिंकून आलं की नुसतं नारळ आणि गूळ द्यायचे आणि 50 रुपये द्यायचे म्हणायची माझी सासू. कुस्तीमध्ये सगळीकडे जिंकून माझा नवरा यायचा ना, तर सगळीकडं सत्कार करताना फक्त नारळ म्हणली माझी सासू 50 रुपये. मी अशी उभी राहायचे. निवडून आल्यानंतर पदर असं करून उभे राहायचे. मग सगळे लोक पैसे टाकायचे. निवडून आल्यावर आनंदाने बक्षीस द्यायचे. मग ते मी घ्यायचो. मग आम्ही त्याच्यातच खूप आनंद मानायचो, अशी आमची सासू सांगायची मला.